तर आज ह्या क्षणाला आपल्याला किती त्रास होतोय, असे किती प्रसंग आहेत, मग ते नात्यातले असतील, मग शिक्षकांनी काहीतरी शब्द बोललेले आहेत त्याच्याबद्दलचे असतील, असे किती आहेत की जे आत्ता आठवलं तरी थोडासा डिस्टर्बन्स जाणवतो. असे प्रसंग व्यक्त करायचे, एकतर नोट डाऊन करायचे आणि व्यक्त करायचे आणि ते टॅपिंग करून रिलीज करायचे. तुम्हाला त्या समस्येच्या मूळ जर सापडलं ताबडतोब रिझल्ट येणार. मग ते फिजिकल त्रास असेल तरी सुद्धा, मेंटली असेल तरी सुद्धा, फायनान्शियल असेल तरी सुद्धा मूळ प्रॉपरली पकडता आलं पाहिजे. त्या बिलीफ्स पकडता आल्या पाहिजेत. ते बिलीफ्स पकडले रिलीज होतात, हे ताबडतोब अनुभवायला येतं. हा सगळा प्रवास हा इथून इथला आहे. म्हणजे आपल्या डोक्यात ज्या काही अशा कन्सेप्ट्स आहेत ह्या समजून घेऊन आपण रिलीज करता आलं पाहिजे. ओके, आता ह्यासाठी ना मला ह्या 2 महत्त्वाच्या टेक्निकचा वापर झाला आणि प्रभावीशाली मला वापर करता आला. दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस नवीन काहीतरी घडत नाही आहे, तेच घडतंय, तर हे कुठंतरी आपल्यातला उत्साह कमी होतो, आपली एनर्जी डाऊन होते. मग आपल्याला काय केलं पाहिजे, अननोन बघितलं पाहिजे. म्हणजे शिवाय द्यायचेच असतील तर तुम्ही पर्सनली त्या पर्सनला न देता टॅपिंग करत द्या, तुमचं नातं नक्की ठीक होईल. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या विषयांमध्ये मास्टर की हासिल केलेली अशी ही भारी व्यक्तिमत्व असतात. सो असंच आजचं एक भारी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी बऱ्याचशा टेक्निक्स EFT, TFT, होपोनोपो यासारख्या अनेक क्रियांमध्ये मास्टर की हासिल केलेले आहे. खरं तर एका चांगल्या ठिकाणी जॉबला असणारं हे व्यक्तिमत्व जॉब सोडून जी पॅशन आहे लोकांना सर्व्ह करण्याच्या हेतूनं, लोकांच्या आयुष्यात असणारी दुःख, त्यांना होणारा त्रास कमी करण्याच्या हेतूनं, त्यांना मदत करावी या हेतूनं त्यांनी जॉब सोडून स्वतःचं वेल सेट करिअर सोडून या क्षेत्रामध्ये स्वतःचं कार्य आजमावलं. खरं तर पॅशन आणि लोकांना मदत करण्याची जी जिद्द होती त्या जिद्दीतनंच त्यांनी हा निर्णय घेतला आणि आज ते यामध्ये अनेक लोकांना मदत करतात. खरं तर नेमकं हे TFT, EFT, होपोनोपो हे जे काही टेक्निक्स आहेत, हे टेक्निक्स नेमके काय आहेत, त्याचा नेमका मानवी जीवनावरती काय आणि कसा परिणाम होतो, हे या पॉडकास्टमधून तुम्हाला उत्कृष्टरित्या समजणार आहे. खरं तर ध्येयवेडी लोक असतात ना, लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड करण्याच्या दृष्टीने ते पेटून उठतात. स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता इतरांचं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातली दुःखदर्द कमी करण्यासाठी अशा पद्धतीनं डिसिजन घेऊन जॉब सोडून अशा प्रकारचं कार्य करू शकतात. सर्वसाधारण लोक असं नाही करू शकत आहेत. मला खात्री आहे की या पॉडकास्टमधून तुम्हाला सुद्धा एखादा उद्योग व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी प्रेरणा मिळू शकेल. या पॉडकास्टमधून तुमच्यामध्ये असणाऱ्या काही व्याधी, बिलीफ सिस्टीममध्ये काही चेंजेस काही करायचे असतील तर अशा दृष्टीने हा पॉडकास्ट खूप मदतशीर राहणार आहे. ही जी टेक्निक्स आहेत, ही टेक्निक सुद्धा छोटीशी टेक्निक ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्यातला स्ट्रेस काढू शकता. आजकाल आपण पाहतोय धकाधकीचं जीवन आहे आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी स्ट्रेस वाढलेला आहे आणि स्ट्रेसमुळे लाईफस्टाईल बिघडलेलं आहे. खरं तर ही लाईफस्टाईल वापस आणायची असेल तर त्यासाठी हे टेक्निक्स खूप मदत करतात. विशेषतः IT इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतोय स्ट्रेस फॅक्टर प्रचंड वाढलेला आहे, कामाचं प्रेशर प्रचंड वाढलेलं आहे. खरं तर पगार देऊन विकत घेतल्यासारखं हे उद्योजक आहेत किंवा जे मालक लोक वागत असतात. आणि म्हणूनच या पॉडकास्टमधून अशा प्रत्येक सफर होत असणाऱ्या व्यक्तीला खूप समाधान भेटू शकतं, फायदा होऊ शकतो. त्यामुळे जरूर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहायचा आहे. मी आधीच समरी सांगितलेलं आहे या पॉडकास्टबद्दल. त्यामुळे येस, क्युरियस असाल, मला खात्री आहे की शेवटपर्यंत हा पॉडकास्ट तुम्ही नक्की पाहाल. नक्की यातनं खूप सारे इन्साईट तुमच्या इथून पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला भेटणार आहेत. मग चला तर आपण आत्ता लगेच स्वागत करूयात आजचे जे भारी व्यक्तिमत्व आहे, ते भारी व्यक्तिमत्व म्हणजे भुजंगराव शेळके साहेब. भुजंग सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. तुमच्याबद्दल खूप सारी माहिती आहे. स्वतः तुम्ही ऑथर आहात आणि अनेक हजारो लोकांना तुम्ही याच्यात ट्रीट केलेला आहात. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की तुम्ही आधी तुमचा स्वतःचा परिचय करून द्या आणि त्यानंतर आपण एक प्रश्न उलगडत जाणार आहोत आणि खूप सारी तुमच्याबद्दलची माहिती जाणणार आहोत की पॅशनेट व्यक्तिमत्व कशा पद्धतीनं स्वतःच्या कामाला आणि स्वतःला ते वाहून घेतं हे तुमच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं. सो त्या सगळ्या प्रवासाबद्दल आणि तुम्ही जे टेक्निक्स आज वापरताय, शिकवताय, अनेक लोकांना मदत करताय त्याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. सो सुरुवातीला तुम्ही तुमच्या स्वतःबद्दलचं मनोगत किंवा
स्वतःबद्दलची माहिती द्या. तुम्ही कुठून आहात? काय आहात? तुमचं एज्युकेशन काय? तुमचा आज या टेक्निक्सला घेऊन जो काही एक्सपिरियन्स आहे, त्या एक्सपिरियन्स किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. येस, येस. धन्यवाद. सर्वप्रथम मी विष्णू सरांचं आभार मानतो. त्यांनी एक संधी दिली मला हे एक विचार सेवा करण्याची. सो पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. स्वागत. येस. सो माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी तांबवे, तालुका वाळवा हे माझं मूळ गाव. तिथं सांगली शेतकरी जिल्ह्यातून बिलॉंग हां, सांगली जिल्ह्यातून बिलॉंग करतो आणि शेतकरी कुटुंबात जन्म झाला. आणि गावामध्ये फारसं शिक्षणाला महत्त्व नव्हतं त्या काळात. तर म्हणून माझ्या वडिलांनी मला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलं. पन्हाळा पब्लिक स्कूल पन्हाळा येथे. मग माझं बोर्डिंग स्कूलमध्ये तिथं सगळं शिक्षण झालं. त्यानंतर मी कॉलेज राजाराम कॉलेज कोल्हापूर इथं माझं BSc झालं आणि MScसाठी मी लातूरला दयानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलं. वाह! MSc झाल्यानंतर मला इमिडिएटली फार्मा इंडस्ट्रीमध्ये मी ॲब्सॉर्ब झालो. जॉब भेटला आणि माझं करिअर स्टार्ट झालं फार्मा इंडस्ट्रीमध्ये. ओके. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कॉलेजला असताना मी NCC मध्ये होतो. NCCमध्ये खूप पॅशनेटली मी NCC जे काय असेल ते केलं आणि मी सीनियर अंडर ऑफिसर म्हणजे NCCतलं एक विद्यार्थ्यांच्यातलं एक टॉपचं पोझिशन असतं. वाह! ते मी अनुभवलं. त्यावेळेस असं वाटलं मनापासून की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आणि हे वेगळं समाजासाठी, देशासाठी काही ना काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करता आलं पाहिजे. नक्कीच. ओके. मग ज्यावेळेस पास आउट झालो, मला इमिडिएटली जॉब लागला. जॉब लागल्यामुळं एका बाजूला पैसा येत होता, पण दुसऱ्या बाजूला देशासाठी, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही उर्मी काही स्वस्त बसू देत नव्हती आणि इमिडिएटली मी जॉब सोडून आर्मीमध्ये किंवा युनिफॉर्मच्या सर्व्हिसेसमध्ये मला जाता पण येत नव्हतं. ते प्रॅक्टिकली मला ते फिजिबल नाही झालं. मग जर्नी चालू झालं फार्मा इंडस्ट्रीतला. फार्मा इंडस्ट्रीमध्ये एक सुरुवातीला मजा आली, पैसा येत होता, समाधान भेटत होतं आणि शेतकरी कुटुंबातल्या मुलाला कोणाचाही रेफरन्स न घेता स्वतःच्या कॅलिबरवरती जॉब भेटणं हे थोडंसं माझ्यासाठी अप्रिशिएबल होतं. माझ्या कुटुंबातला मी तसा पहिलाच बाहेर असा जॉब करणारा. ओके. मग माझं जर्नी व्यवस्थित चालू झालं. पण NCCच्या बीजेमुळं माझी जी काही एक मनात एक अस्वस्थता होती, की आपण काहीतरी देशासाठी केलं पाहिजे, समाजासाठी केलं पाहिजे. ते विचार आणि जॉबमधला विचार कुठेतरी मला कॉन्फ्लिक्ट आणून द्यायचा, की मी माझ्यासाठी करतोय, मी कॉन्ट्रिब्यूट इतरांसाठी काय करत नाही. मग हे सुरुवातीला डिस्टर्बन्स झाला माझ्या मनामध्ये. मग त्या पिरियडमध्ये माझ्या सोबतीला पुस्तकं आली. बरं. आणि सांगायला आनंद वाटतो, की माझ्याकडे साधारण 2,000 ते 2,500 पुस्तकं आहेत. माझी स्वतःची घरी लायब्ररी आहे. वाह! मग हे त्यावेळेस अगदी झपाटून मी पुस्तकं वाचली. मिळेल ते पुस्तक वाचलं. पण ते पुस्तक वाचल्यावर मला काही वेळेस असं वाटायचं, की अजून काहीतरी पाहिजे होतं त्या लेखकाने त्या पुस्तकातून. मग मी डायरेक्टली त्या लेखकालाच कनेक्ट करायचो. फोन नंबर असेल तर फोन नंबर, मेल असेल तर मेलवरून आणि माझ्या शंका त्यांना विचारायचो. अस्वस्थता प्रचंड होती. काहीतरी चुकतंय. पैसा हवा तसा येत पण नाहीये. जॉबचा एक पॅटर्न आहे. म्हणजे मी तक्रार करत नाही जॉबच्या ह्याच्या, पण अपेक्षा भरपूर होत्या, पण भेटत नव्हतं आणि स्वातंत्र्य नव्हतं, निर्णय स्वातंत्र्य. त्यामुळं मी पुस्तकांच्या माध्यमातून अनेकांना कनेक्ट करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस एक महत्त्वाची चूक लक्षात आली. चूक नाही म्हणता येणार, पण एक पॅटर्न लक्षात आला माझ्या. तो पॅटर्न जसा माझ्या बाबतीत होता, तसा आजूबाजूच्या इतरांच्या बाबतीतही आहे आणि सर्वांच्या बाबतीत असल्यामुळं तो पॅटर्न नॉर्मल आहे, पण हे वेगळ्या दृष्टीनं बघता यायला पाहिजे त्याच्याकडे, हे लक्षात आलं. ॲब्सोल्युटली. मग तो पॅटर्न असा होता, पहा काय होतंय, की शाळेत असताना आपल्याला शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं आपल्या आई-वडिलांनी. आई-वडिलांनी शाळेत ॲडमिशन घेताना काय विचार केला, की जिथं कुठं राहतो आपण त्याच्या जवळपासची बेस्ट शाळा कोणती आहे, त्या शाळेत निर्णय घेतला ॲडमिशन घ्यायचा. बरोबर. पण शाळेनंतर कॉलेजपर्यंत शक्यतो आई-वडिलांनी जे सांगितलं ॲडमिशनच्या बाबतीत, ते आपण फॉलो केलं. कॉलेजला आल्यानंतर आपल्या कुवतीनुसार आपण फॅकल्टी निवडल्या. मग तिथं कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवरती आपण निर्णयाच्या ड्रायव्हिंग सीटवरती आलो. बरोबर. मग तिथं आपल्याला आपण बाहेर काय चांगलं आहे, मला मला कोणती साईड जमेल, सायन्स असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल आणि कुठलं व्होकेशनल असेल, व्हॉटएव्हर, हे आपण निवडलं. नंतर जॉबमध्ये आलो. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन नसेल तर जॉब किंवा शिक्षणमध्येच कोणाचं थांबलं असेल तर बिझनेसमध्ये. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जॉबमध्ये आल्यानंतर पण कोणती कंपनी मला चांगला पगार देते, कोणता ब्रँड चांगला आहे, बरं 1-2 वर्ष जॉब केल्यानंतर परत स्विच घेतला जातो, हे सगळं मी अनुभवलं. मग ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात आली माझ्या, विच वॉज आय ओपनिंग फॉर मी. ती म्हणजे ह्या सगळ्या निर्णयाच्या प्रोसेसमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे बाहेर काय चांगलं आहे त्याचा विचार करून निर्णय घेतला जातो.
ॲब्सोल्युटली. आजकाल पॅरेंटिंगमध्ये म्हणजे बरेचदा निर्णय हा असाच घेतला जातो. म्हणजे पॅरेंट्सना काही चांगलं वाटतं आणि पॅरेंट्सना का चांगलं वाटतं, तर पॅरेंट नेहमी आज कोणते लोकं आहेत, कोणतं प्रोफेशन आहे जे खूप चांगले पैसे कमवतात. हां. आणि मग तो अमका-अमका चांगले पैसे कमवतोय, मग ते फील्ड चांगलं आहे, मग तू पण तेच कर. येस, एक्झॅक्टली. बट त्याची आवड आहे का? त्याचा म्हणजे आतमधून त्याबद्दलचं काही ओलावा आहे का? आत्मीयता आहे का त्या विषयाला घेऊन? आणि ती नसेल, तर म्हणजे फक्त पैसे मिळणार आहेत, जॉब हं. मिळणार आहे, नोकरी मिळणार आहे, म्हणून मी हे क्षेत्र निवडलंय. मला त्यातून आनंद मिळणार आहे का? दॅट इज द क्वेश्चन. येस, येस. मग माझ्या बाबतीत तसं झालं, की ठीक आहे चांगले मल्टिनॅशनल ब्रँड्स होते माझ्याकडं. मी त्यामध्ये काम करत होतो. पैसा येत होता. पण काम करताना एक पॉइंट असा आला, की काम करता माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. कारण मी आत काय विचार करतोय आणि काम काय करतोय, काहीतरी अस्वस्थता आहे. मग हे सगळं माझ्या लक्षात आलं, की बाहेर चांगलं आहे हे विचार करूनच निर्णय घेतल्यामुळे हे झालं. मग इथं काय करायला पाहिजे मला, की माझ्याकडं का असं चांगलं आहे, की जे मी बाहेर ठेवलं पाहिजे. मग ह्यावेळेस लक्षात आलं, की मला वाचन करायला आवडतं आणि मला बोलायला आवडतं. मग ह्याच्यातून कोण पैसा देईल? परत पैशांचा विषय आला तिथं. मग घरी चर्चा करताना विषय आला तर ते म्हणले, "तुला कोण पैसा देणार आहे?" वगैरे असं स्वाभाविक प्रश्न आहे वडीलधाऱ्या लोकांचे, वडिलांचे वगैरे. मग मी खऱ्या अर्थानं बिलीफ सिस्टमचा विचार करायला लागलो आणि इथं साधारण 2008चा प्रसंग असेल किंवा ती प्रोसेस असेल 2008 सालचा हा विषय आहे. तर यावेळेस ई-एफ-टी नावाचा कन्सेप्ट मला कळला. म्हणजे मी साधारण 2006 साली पास झालो आणि 2 वर्षात हे जे काही खलबतं होती माझ्या मनाची, ही 2 वर्ष झाली आणि 8 साली मला इमोशनल फ्रीडम टेक्निक हा विषय समजला, ज्यामध्ये आपली बिलीफ सिस्टम हे रिलीज करणं गरजेचं आहे. तर अपॉर्च्युनिटी बाहेर आपल्या समोर येतात. आपल्याला कुठं बाहेर जायची गरज नाहीये. तर आपण जेवढं आत आपल्या विचारांमध्ये बदल करू, तेवढी बाहेरची परिस्थिती बदलते. हा मोठा विचार मला समजला. त्यानंतर मी एकच काम केलं, की मला ज्या गोष्टीतला स्ट्रगल वाटतोय, जिथं त्रास वाटतोय, मग तो नात्यातला असेल, पैशांचा असेल, कामासंदर्भातला असेल, हे सगळं स्ट्रगल दिवसभरात मी ते येलो टॅग असायचे ऑफिसमधले स्टिकी नोट्स त्याच्यामध्ये छोटं-छोटं 1-2 शब्दात 1-2 शब्दात लिहायचो. घरी आलं, की त्याच्या डीपमध्ये जायचो आणि अभ्यास करून माझ्याबद्दल मी ते रिलीज करायला चालू केलं. आणि एक वेळ अशी आली, की मला ते मेकॅनिक्स समजल्यासारखं झालं. कसं? की आत काहीतरी बदल केला, की बाहेर काहीतरी बदल काढायचा. म्हणजे माझं एकतर प्रमोशन व्हायचं, चांगल्या अपॉर्च्युनिटी यायच्या किंवा काम बदलायचं. डिपार्टमेंट जरी तेच असलं तरी सोपं काम यायचं किंवा अथॉरिटी असलेलं काम यायचं. ज्याच्यामध्ये मला तिथं थोडंसं फील गुड फॅक्टर व्हायचा वगैरे असं. हे चेंजेस झाल्यामुळे परत कॉन्फिडन्स वाढला. की ह्याच्यातून काहीतरी होतंय. आत काहीतरी बदललं, की बाहेर काहीतरी बदलतंय. मग ते लर्निंगमध्ये आलो, की इमोशनल फ्रीडम टेक्निक हे समजलं पाहिजे. मग हे प्रोसेस असं कंटिन्यू व्हायचं. ओके. आपण त्याच्याकडे डिटेलमध्ये येणारच आहोत. बट तुम्ही इथे खूप महत्त्वाचा पॉइंट सांगितला, की तो म्हणजे एन-सी-सी. एन-सी-सीमध्ये मला वाटतं, की एन-सी-सीचा आज जेवढे काही लोकं असतील, त्यांनी फक्त एन-सी-सी हा शब्द ऐकला तरी आतमधून असं येस, एक स्पिरिट जाणवतं. स्पिरिट जाणवतं. हां. सो एन-सी-सीमध्ये तुम्ही होतात. मग तुम्ही आर्मी किंवा देशसेवेसाठी वर्दीचं जे काही जॉब्स आहेत, त्यामध्ये तुम्ही काही प्रयत्न केलात का? किंवा त्यामध्ये तुम्ही का नाहीत गेलात? येस, मी सुरुवातीला प्रयत्न केला. अगदी मला एन-सी-सी करत असताना जे आमचे ट्रेनर्स असायचे, ज्याला पी-आय स्टाफ्स वगैरे आपण म्हणतो, तर त्यांनी तर माझं खास कौतुक केलं होतं. अगदी गळाभेट देऊन, पाठीवर हात टाकून वगैरे शाबासकी देऊन, की आर्मी में आज ऑफिसर बनो, भगवान बन जाओगे. त्यांचं जे वाक्य होतं, की भगवान बन जाओगे अगर आप ऑफिसर बन जाओगे. तो. हे मला खूप मोटिव्हेटिंग होतं. पण प्रॅक्टिकली इमिडिएटली मला जॉब भेटला. म्हणजे रिझल्ट यायच्या अगोदर माझ्या हातात जॉब होता, एम-एस-सी झाल्या-झाल्या. तर मग जॉब आल्यानंतर थोडं पैसे यायला लागल्यानंतर मग थोडंसं मग तो विचार बाजूला पडत गेला. पण त्याच्यामुळे जी आत अस्वस्थता होती किंवा आपल्याला काहीतरी करायचंय. तुम्हाला मिळणाऱ्या त्या टेम्पररी पैशांमुळे तुमचा पर्मनंट आनंद, स्पिरिट कुठेतरी तुम्ही विकलत असं म्हणता येईल. असं का लागेल? अर्थातच. मेजॉरिटी हा तुमच्या बाबतीतच नाहीये. मी अनेकांच्या बाबतीत बघितलंय. मी स्वतः टाटा मोटर्सला मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून 13 वर्ष काम केलं. बट ते माझं फील्ड नव्हतं. मला आतमधून सायकॉलॉजीची ओढ होती आणि हिप्नॉसिस, सायकॉलॉजी, माइंड ट्रेनिंग्स म्हणजे खरं तर मी कधी ट्रेनर नव्हतोच. मी कधी स्पीकरही नव्हतो. मी खूप शाय व्यक्तिमत्व होतं. बट माझं जे स्किल डेव्हलप झालेलं होतं हिप्नॉसिसला घेऊन, सबकॉन्शियस माइंडला घेऊन किंवा सायकॉलॉजीमधलं आणि बिकॉज ऑफ दॅट मला ती अस्वस्थता जाणवत होती. टाटा मोटर्सचा चांगला पगार असताना सुद्धा मी स्वतःला स्टेबल ठेवू शकलो नाही.
माझा आनंद कुठेतरी वेगळ्या ठिकाणी होता. अँड दॅट्स वाय मी टाटा मोटर्स सोडलं, लेफ्ट केलं आणि देन आय स्टार्टेड माय पॅशन. म्हणजे मी माझी पॅशन फॉलो करायला स्टार्ट केलं आणि त्यानंतर देन आय लिटरली सेटल डाउन. म्हणजे मानसिकदृष्ट्या जे सेटल होणं महत्त्वाचं असतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं आणि तोच पिंच तुम्हाला नंतर आयुष्यात त्रास देत राहिला. म्हणजे आयुष्यातले अनेक वर्ष तुम्ही वाया घालवलीत असं म्हणता येईल त्या एका चुकीच्या डिसिजनमुळे. टेम्पररी प्लेजरसाठी. येस, म्हणावं लागेल तसं मनीचा जो काही टेम्पररी हां. प्लेजर होता, सॅलरीचा टेम्पररी हं. प्लेजर होता. हं. बट ॲट तुम्हाला इथून परत येता आलं असतं. आलं. पण मला वाटतं की असंख्य लोकं आहेत की आजही तिथेच अडकलेले आहेत. सो त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी काय करायला पाहिजे? हां, हे कसं आहे, हा सगळा प्रवास हा इथून इथला आहे. म्हणजे आपल्या डोक्यात ज्या काही अशा कन्सेप्ट्स आहेत, ह्या समजून घेऊन आपण रिलीज करता आलं पाहिजे. ओके. आता ह्यासाठी ना मला ह्या 2 महत्त्वाच्या टेक्निकचा वापर झाला आणि प्रभावीशाली मला वापर करता आला आणि मी रिझल्ट्स असं प्रॅक्टिकली अनुभवता आलो. जसं मेकॅनिकली आपण कसं टाइप केल्यानंतर स्क्रीनवरती दिसतं, तसं असं काहीतरी आपण आत बदल केला, की बाहेर परिस्थिती बदलते. इतक्या अ, व्यवस्थित पद्धतीत मला हे बदल करता आले. त्याचे हे 2 महत्त्वाचे टेक्निक, ज्यामध्ये इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि होओपोनोपोनो. दोन्ही टेक्निकचा जो मूळ आहे तो आपल्या व्यक्तिमत्त्वाला बाहेर काढण्याचा आहे. हो. मग इमोशनल फ्रीडम टेक्निक ही अशी आहे, की हे प्रॅक्टिकली बिलीफ सिस्टमवरती काम करते. आता उदाहरणार्थ, मी ऑफिसमध्ये आहे, माझ्या बॉसशी काही गोष्टी पटत नाहीत आणि अशी परिस्थिती होतीच. बॉस एकदम माझ्या सीनियर खूप होते आणि मी काहीतरी इम्प्लिमेंटेशन करायला सांगायचो, ते ॲक्सेप्ट करत नव्हते. मग हा थोडासा संघर्ष झाला, की मला अस्वस्थता वाटायची. अरे, मी सांगतोय का ऐकत नाही, मी सांगतोय का ऐकत नाही. मग ऐकलं पाहिजे ह्या अपेक्षा होत्या. मग हा जो संघर्ष मनातल्या मनात जो होतोय, हा टॅपिंग करून मी रिलीज करायचो. रिलीज झालं, की मला एकतर त्या पॉइंटला मला हलकंसं वाटायचं आणि पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस त्याच पॉइंटला बॉसशी चर्चा करायचो, त्यावेळेस बॉसचा ॲक्सेप्टन्स मला वाढलेला दिसायचा. ओके. हां, मग हे गणित मला खूप भारी वाटलं. मग जसं बॉसच्या बाबतीत आहे, तसं मी कलीगच्या बाबतीत, तसं घरातल्या व्यक्तींच्या बाबतीत, शेजाऱ्यांच्या बाबतीत, अशा अनेकांच्या बाबतीत हे प्रॅक्टिकली बघितलं, की बाबा आत आपण काहीतरी चेंज केलं, की बाहेर बदलते. मग हा चेंज करणं म्हणजे काय? तर हे टॅपिंगचा वापर. मग टॅपिंग करत असताना काय व्यक्त होणं गरजेचं आहे, तर जो त्रास होतो, म्हणजे मला ह्या पर्टिक्युलरली ह्या नात्याबद्दल मला त्रास होतोय. पण हे टॅपिंग केल्यानंतर तुमचं इमोशनली तुम्ही रिलीज व्हायचात. सो जो काही प्रेशर तुमच्यावरती होतं, तर या पद्धतीने तुम्ही जॉबमधलं कमी केलंत. पण जॉब सोडावा आणि आता इकडे पूर्ण वेळ वळावं. म्हणजे तो जो काही डिसिजन आहे, त्याच्यासाठी तुम्ही काही नेमकं काय केलंत? बिकॉज अनेक लोकं आहेत जे याच परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत. हं, हं. इथं महत्त्वाचं परत मी त्या संदर्भ टेक्निकचा देईन, पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की ज्यावेळेस म्हणजे ही आपली जी वाटचाल आहे, ही वाटचाल ही अननोनमधली आहे, हे आपण स्वीकारावं लागतंय. बरोबर. जसं जॉबमध्ये कसं आहे, उठायचं, जायचं आपल्याला एक पॅटर्न माहीत आहे. पुढचे 2-5 वर्ष, 10 वर्ष किंवा रिटायर होईपर्यंत हाच पॅटर्न आहे कामाचा. पण ही कुठेतरी एक बिलीफ सिस्टम आहे, की असंच आपल्याला जगायचं आहे. तसं नाहीये. खरं जगण्याचं जे हे आहे म्हणजे सौंदर्य आहे, हे अननोनमध्ये आहे. जसं आता मी हैदराबादला सालारजंग नावाचं एक म्युझियम आहे, तुम्ही पाहिलं असेल वगैरे, तर तिथं मी गेलो होतो. तर त्याचं एक उदाहरण देतो. साधारण 3 मजली ते म्युझियम आहे आणि असंख्य खोल्या आणि असंख्य छोटे-छोटे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत वगैरे. तर ते म्युझियम बघताना मला पहिल्यांदा बघताना एक्साइटमेंट होती. अरे, हे इतक्या काळावर जुनं आणि इतक्या महत्त्वपूर्ण वस्तू आहेत त्याच्यात. अतिशय कला त्याच्यामध्ये प्रकर्षण जाणवते वगैरे, वगैरे. मग जसं हे म्युझियम बघत असताना पहिल्यांदा उत्सुकता असायची. अरे, इथं असं भारी आहे तर अजून कसं असेल? पुढच्या कंपार्टमेंटमध्ये अजून कसं असेल? एक उत्सुकता असायची. बरोबर. मग हे पहिल्यांदा बघितल्यानंतर लक्षात आलं. मग माझ्याकडे थोडा वेळ होता. मी दुसऱ्यांदा ज्यावेळेस गेलो, ती पहिली जी उत्सुकता होती, जी रूम बघताना ती कुठेतरी डाऊन झाली होती. अरे, हे तर माहीत आहे. अरे, हे तर माहीत आहे. मग ह्यामुळे होतं काय, की आपल्या ह्याच्यातनं मला लर्निंग काय लक्षात आलं, की दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस नवीन काहीतरी घडत नाहीये, तेच घडतंय, तर हे कुठेतरी आपल्यातला उत्साह कमी होतो. आपली एनर्जी डाऊन होते. मग आपल्याला काय केलं पाहिजे? अननोन बघितलं पाहिजे. मग अननोनकडे प्रवास करणं म्हणजे परत आपल्या आत डोकावणं. आपले बिलीफ सिस्टम काय आहेत, काय नाहीत. मग अननोनकडे जात असताना आपला एक उत्साह राहतो. नॅचरल आहे. नवीन ठिकाणी कसं आपण बघा की उत्साह, अरे एक्साइटमेंट आहे. तसं मला असं अपेक्षा असायची की माझ्या आयुष्यात मला घडलं पाहिजे.
मग मी आत डोकावायचो की काय चुकते बघायचो आणि मग प्रॅक्टिकली चेक करायचं. असं करत करत एका पॉईंटला असं वाटलं की येस, आता आपण ह्या अननोनकडे आपण सुरुवात करू, जेणेकरून ही लाईफची एक्साइटमेंट टिकली पाहिजे. वाह! ठीक आहे. मग आपलं वय वाढलं तर प्रकारे चॅलेंजेस तुम्ही घेतलं. मी नेहमी सांगतो, की आयुष्यात चॅलेंजेस आली पाहिजेत. चॅलेंज आलं तर ते चॅलेंज कधी एकटं येत नाही. त्याच्यासोबत अजून एक सी असतो आणि दॅट सी इज फॉर चेंज. येस. चेंज जर आणायचं असेल तर पहिलं चॅलेंज घ्या. तुम्ही जॉब सोडून स्वतःला चॅलेंज केलत म्हटलं तरी हरकत नाही. खरं, खरं. म्हणजे त्याला काहीतरी विशेष शब्द आहे, की तुम्ही म्हणजे जेव्हा खरंच ती जबाबदारी घेतलीत, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलात आणि तेव्हा जाऊन तुम्हाला हॅपीनेस प्राप्त झाला. येस. खूप छान. सो अनेक लोकं जे ऐकतायत, मला वाटतं की तुम्ही बरेचसे लोकं रिलेट करत असाल. तुम्हाला सुद्धा आत्ताचा हा टॉपिक जर का रिलेट होत असेल, की जॉबमध्ये घुसमट होते, माझी पॅशन काहीतरी आहे, मला करायचं काहीतरी आणि मी करतोय काहीतरी. सो असं तुमचं सुद्धा होत असेल तर कमेंट जरूर करा. आपण पाहूयात पुढच्या टप्प्यावर त्याच्यावरती सुद्धा चर्चा करूयात. जरूर कमेंट्स करा. येस सर. अजून एक पॉइंट मला या सगळ्या प्रवासामधला आठवतोय, तो म्हणजे तुम्ही एन-सी-सीबद्दल सांगितलं आणि त्यानंतर सांगितलं, की पुस्तकं वाचण्याची आवड. हं. खरंच ती बालपणापासून पुस्तक वाचण्याची आवड होती का त्या मधल्या वेळेमध्ये म्हणजे 11-12वीच्या वर्षात त्यावेळेतच तुम्ही ती पुस्तकं वाचलीत? नेमकं ही आवड आधीपासून होती का नंतर तयार झाली? कॉलेजला असताना काय झालं, की जो पुस्तक वाचतोय तो बोलायचा. म्हणजे ह्या पुस्तकात असं आहे, हे वाचलं, हे तसं आहे वगैरे. मग ओके. मला काहीतरी वाटायचं, "अरे मला काहीच माहीत नाही. तू सांगतोय ते ऐकावं लागायचं." आणि तो सांगताना माझे फ्रेंड सर्कलच, पण त्याचा फ्लेवर असायचा त्याच्यामध्ये. हां. मग त्यावेळेस मग मी पुस्तक वाचायला चालू केले आणि मी एन-सी-सीमध्ये होतो. ग्रेट. थोडंसं लीडरशिप करत होतो, तर मला पण माहीत पाहिजे असं मला वाटायचं. मग मी पुस्तक वाचायला चालू केले. ओके. म्हणजे इन्फ्लुअन्स, पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सिंग आपण म्हणू याला, की मित्र-मित्रांमध्ये जेव्हा चर्चा होतात आणि मग त्यावेळेला तुम्हाला मनातून वाटायला लागलं, की मग मला काही येत नाही. आपल्याला पण काहीतरी वाचलं पाहिजे आणि त्या एका ह्याच्यातनं तुम्हाला चांगली वाचनाची आवड लागली आणि ती आजही तुम्ही जोपासता. येस, येस. खूपच छान. सो त्यानंतर तुमचा प्रवास सुरू झाला. तुम्ही जॉब केलात. सो जॉब नंतर हे जे काही टेक्निक्स आहेत, ई-एफ-टी असेल, टी-एफ-टी असेल, ओपन. या. तर ह्या टेक्निक्स तुम्ही कशा, कुठे शिकलात? याबद्दल पहिलं जाणून घेऊयात आणि मग ते एक-एक टेक्निक नेमकं कशावरती वापरायचं, ते कसं काम करतं? येस. सुरुवातीला मी ई-एफ-टी बद्दल बोलतो. आता वाचनाची आवड होती. हे कॉलेजला वगैरे ते पॅशन म्हणून किंवा आपल्याला काहीतरी सांगता यायला पाहिजे ह्यासाठी म्हणून वाचन सुरुवात केलं होतं. पण जॉब लागल्यानंतर खरं तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी पुस्तक वाचत होतो. मग त्या सगळ्या प्रवासामध्ये असं लक्षात आलं, की आपल्या विचारांवरती चांगलं प्रभावी करणारं एक माध्यम आहे, हे ई-एफ-टी आहे आणि हे शिकलं पाहिजे. आणि हे शिकत असताना सुरुवात वाचनातूनच आली. नंतर मग वेगवेगळे कोर्सेस केले. आपल्या मराठीमध्ये जे डॉक्टर प्रदीप पवार वगैरे आहेत त्यांच्याकडून 2008 साली मी सुरुवातीला समजून घेतलं. पण एका पॉइंटला असं लक्षात आलं, की ही कन्सेप्ट ही अजून डिटेल समजली पाहिजे. म्हणून मग मी काही फॉरेनचे ऑथर्स आहेत, फॉरेनचे ट्रेनर्स आहेत, त्यांचे मी कोर्सेस केले, ऑनलाईन कोर्सेस केले. मग हे कोर्सेस केल्यानंतर मला त्याची व्याप्ती समजली आणि मग मी डोकावणं चालू केली. मग हे सुरुवातीला मी माझ्या समस्यांवरती मी सुरुवात करत होतो, की मला यातून बाहेर पडायचंय. माझी पॅशन वेगळी आहे, मी करतोय काम वेगळं, तर मला याच्यातून मार्ग काढण्यासाठी मी ह्या टेक्निकचा वापर सुरुवात केला. मग ही बिलीफ सिस्टमवरती काम करताना खूप डीपमध्ये जावं लागतं. वाचनाची आवड असल्यामुळे मला तो रूट कॉज लवकर पकडता आला. मग हे ई-एफ-टीचा वापर करत असताना असंच वाचण्यात आलं, की याच्यासोबत ओपोनोपोनो नावाची कन्सेप्ट आहे. मग ह्या दोन्ही कन्सेप्ट एका पॉइंटला असं होतं, की मी अप्लाय करायचं, रिझल्ट यायचे, अप्लाय करायचं, रिझल्ट यायचे. कन्सिस्टंटली मला ते करता येत नव्हतं. का? ज्यावेळेस मला त्रास होईल त्याच वेळेस मी हे वापरायचं. ते एक सवय लागली होती. मग कन्सिस्टंटली वापरायसाठी ज्यावेळेस मी कोर्सेस केले डीपमध्ये, त्याची व्याप्ती समजली, मग मी हे डीपमध्ये माझ्यावरती वापरायला चालू केलं. मग माझ्यावरती वापरत असताना माझ्या कुटुंबाच्या पहिल्यांदा वापर केला. मग एकत्र कुटुंब आहे सगळ्यांना सांगितलं. अगदी आई-वडिलांना सुरुवातीला सांगितलं. नंतर बहीण-भाऊ वगैरे खास करून माझी भाची मंडळी, माझे भाचे मोठा परिवार आहे माझा. तर भाच्यांवरती मी पहिला प्रयोग केला सगळ्यांना त्यांना सांगून. त्यांना रिझल्ट येतात, नाही येतात हे चेक केल्यामुळे परत माझा कॉन्फिडन्स वाढत गेला ह्या कन्सेप्टवरती. सो नेमकं हे टेक्निक आहे काय? या म्हणजे पहिलं तर टी-एफ-टी, ई-एफ-टी जे आहेत त्याच्याबद्दल आपण बघूयात. तर नेमकं टेक्निक काय आहे? याचा म्हणजे शोध कधी लागला आणि हे नेमकं कसं काम करतं?
कोणत्या लोकांसाठी आणि कोणत्या आजारांसाठी, कोणत्या प्रॉब्लेमसाठी हे टूल्स वापरू शकतो याच्याबद्दल माहिती सांगा. EFT ही कन्सेप्ट गॅरी क्रेग यांनी 90च्या दशकांमध्ये जगासमोर मांडली. ते एक व्यवसायाने इंजिनियर होते, पण त्यांनाही अशी काहीतरी पॅशन, वेगळं काहीतरी करायची, अशी सायकोलॉजी समजून घ्यायची वगैरे, असं त्यांची पॅशन होती. मग त्यांना डॉक्टर रॉजर केल्लान यांच्याकडून तो कन्सेप्ट TFTचा समजला, थॉट फील्ड थेरपी. तर ह्या थॉट फील्ड थेरपीमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की एका आजारासाठी, सपोज एखाद्याला फोबिया असेल, मग तो उंचीचा असेल किंवा पाण्याचा असेल, तर आपल्या शरीरावरती असे काही अक्युपंक्चरचे पॉईंट्स आहेत, त्या पॉईंटवरती हलकंसं टॅपिंग केलं, म्हणजे अशी ही जी प्रोसिजर आहे, ही टॅपिंग जी आहे, हलकं जे काय करतोय असं, हे बघा, ही टॅपिंग. मग असं काही स्पेसिफिक आजारासाठी स्पेसिफिक पॉईंटवरती टॅपिंग केलं तर तो आजार नाहीसा व्हायचा. ही कन्सेप्ट त्यांना रॉजर केल्लान यांच्याकडून गॅरी क्रेग यांना समजली. मग यामध्ये प्रोटोकॉल असा असायचा की तुमचा आजार कोणता आहे, तुमचा पॉईंट कोणता आहे, हे समजून घेणं आणि ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करणं, हे थोडंसं टेक्निकल बाजू जास्ती होती. मग यामध्ये गॅरी क्रेग यांनी सिम्प्लिफिकेशन काय आणलं की तुमचा, म्हणजे एक असे 8-10 पॉईंट्स कव्हर केले, त्यातले सिलेक्टिव्ह, म्हणजे भरपूर पॉईंट्स होते TFT मध्ये, त्यातले 8-10 पॉईंट्स असे सिलेक्टिव्हली सिलेक्ट केले, आणि प्रॉब्लेम तुमचा कुठलाही असला तरी ह्या 8-10 पॉईंटवरती तुम्ही हलकंसं जरी असं टॅप केलं तरी तुम्हाला तो रिझल्ट, एक्सपेक्टेड रिझल्ट भेटेल. मग हे पॉईंट्स मांडताना त्यांनी साधारण 8 ते 10 पॉईंट्स मांडले. त्यापैकी सुरुवातीला हा कराटे चॉप पॉईंट, म्हणजे आपल्या ह्या हाताची जी एक हस्तरेषा राहते त्याच्या इथं ह्या बाजूला असा एक पॉईंट आहे, ज्याला कराटे चॉप पॉईंट म्हणतात. नंतर बुव्यांच्या मध्ये अगदी आपली ही बुवी सुरुवात होत असते, इथे एक आहे, हा दुसरा डोळ्यांच्या बाजूला. मग आता आपलं हे शरीर हे बायलॅटरल आहे, जर डाव्या बाजूला आहे तर उजव्या बाजूला पण राहतं. बरोबर. डोळ्यांच्या खाली, नाकाखाली, हनुवटीवरती, कॉलर बोन, काखेखाली आणि सेंटर ऑफ द हेड, अगदी टाळूवरती, असे 8 ते 10 पॉईंट्स आहेत. यावरती जी समस्या आहे ती समस्या व्यक्त करत करत तुम्ही जर टॅपिंग केलं तर त्या समस्येपासून जो होणारा त्रास आहे तो त्रास कमी होतो. ओके. मग ही समस्या तुमची नात्यातली असेल, पैशांबद्दलची असेल, कोणतीही असेल, इव्हन फिजिकल लेवलवरची. गॅरी क्रेग यांनी जगासमोर हा कन्सेप्ट मांडला त्यावेळेस एका वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी मांडला. वेबसाईटच्या माध्यमातून हा कन्सेप्ट ठेवला आणि वाचकांना किंवा व्ह्युअर्सना असं एक अपील केलं की तुम्ही हा कन्सेप्ट स्वतः समजून घ्या आणि हा कन्सेप्ट तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवा, आणि इतरांपर्यंत पोहोचवल्यानंतर तुम्हाला जो अनुभव आला तो ह्या वेबसाईटवरती शेअर करा. मग हे जे व्ह्युअर्स होते हे वेगवेगळ्या फील्डमधले होते. कोण पेडियाट्रिशियन होते, कोण सायकोलॉजिस्ट होते, कोण पॅथॉलॉजीमध्ये काम करणारे होते, अशी वेगवेगळ्या फील्डमधली जी लोक होती, ह्या लोकांना अपील केलं की तुमचा अनुभव तुम्ही सांगा. मग जसा त्याचा अनुभव येईल तसं हे वेबसाईटवरती सांगत गेले लोक, आणि ह्या टेक्निकची व्याप्ती वाढत गेली. अनेकांनी अनेक अनुभव घेतल्यानंतर एक फुलप्रूफ होत गेली ही कन्सेप्ट. ओके. म्हणजे तुम्ही या पद्धतीने हे शिकलात किंवा हे जे काही EFT, TFT बद्दल सांगितलं. सो इमोशन्स कशा पद्धतीनं म्हणजे रिलीज होतात का, त्याचा पाठीमागचा असं नेमका सायन्स काय, की फक्त आपण टॅप करतोय तर ह्या पॉईंटचं किंवा हे जे काही चेंजेस होतात म्हटलं फिजिकल लेवलला किंवा फायनान्शियल लेवलला जे काही चेंजेस होतात, सो हाऊ इट कनेक्ट्स, म्हणजे त्याचं सायन्स काय आहे की कसं हे वर्क करतं? हा पण माझ्यासाठी ना क्युरिओसिटीली प्रश्न होता. सुरुवातीला मला ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, समजून घेत होतो हा कन्सेप्ट, त्यावेळेस हे लवकर कुठं समजलं नाही मला की हे घडतं काय नेमकं. ओके. मग हे एका पॉईंटला माझ्या लक्षात आलं जसं अभ्यास करत होतो त्यावेळेस, की आपल्याला हे सगळा जो गेम आहे हा स्ट्रेस रिस्पॉन्सचा गेम आहे. स्ट्रेस रिस्पॉन्स म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तणाव निर्माण होतो त्यावेळेस आपल्याकडून साधारण 3 रिस्पॉन्सेस येतात. एक, त्या तणावापासून पळून जाणे किंवा त्या स्ट्रेसपासून पळून जाणे. दुसरा, त्या स्ट्रेसला फेस करणे, किंवा एक नमनेस किंवा बधिरता आल्यासारखं काहीच रिस्पॉन्स येत नाही. असे 3 रिस्पॉन्स घडतात सायकोलॉजिकली. मग हा जो स्ट्रेस रिस्पॉन्स आहे, हा जसं आता आपण इथं बसलो, इथं अचानक साप जर आला, साप आल्यानंतर आपल्याकडनं ह्या 3 रिस्पॉन्स होणार. एकतर आपण सापाला मारू, एकतर आपण पळून जाऊ, आणि एक काहीच होणार नाही, बधिरता येईल असं. मग ह्या प्रोसेसमध्ये सायकोलॉजिकली आपल्या मनामध्ये काय घडतंय,
तर एक अमिगडाला नावाचा आपल्या ब्रेनमध्ये एक पार्ट आहे किंवा एक घटक आहे. तर साप हा डेंजर आहे, हा विचार हा त्या अमिगडालानं रजिस्टर केलेला आहे. साप आला की आपल्या मृत्यू म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे. मग तसा धोका आहे तर आपल्या अमिगडालाची सिस्टम अशी आहे की आपल्याला संरक्षण करणं. कुठल्याही असुरक्षित ठिकाणीपासून आपलं संरक्षण करणं हे त्या अमिगडालाचं काम आहे. मग अमिगडाला काय करतं, लगेच रिस्पॉन्स पाठवतं सेंट्रल नर्व्हस सिस्टममधून, की बाबा रे आपल्याला ह्या परिस्थितीतून धोका आहे, बचाव करायचा आहे. मग बचाव करताना एकतर पळून जातो आपण किंवा फेस करतो किंवा काहीच घडत नाही, काहीच रिस्पॉन्स घडत नाही. अशा 3 रिस्पॉन्समध्ये घडतं. मग अमिगडालामध्ये हे एक म्हणजे हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडची प्रक्रिया आहे. अमिगडालाकडून मेसेज जातो सेंट्रल नर्व्हस सिस्टमकडून आपल्याकडून कृती घडते. मग हे टॅपिंग काय करतं, तर हा जो मेसेज जात असतो अमिगडाला म्हणजे आपल्या ब्रेनपासून आपल्या सिस्टममध्ये, तर तो मेसेजच अल्टर करतं, चेंज करतं. म्हणजे अगोदर आपल्याला ह्या सापापासून भीती वाटणारे विचार असतात किंवा कुत्र्यापासून असेल, अंधारापासून असेल, असे जे काही भीतीचे विचार आहेत, हे भीतीचे विचार अमिगडाला आपल्याला बचावात्मक म्हणून भीती घालतं ते. आपल्याकडनं तो भीतीचा रिस्पॉन्स घडतो. पण हा अमिगडालाला जर आपण टॅपिंग केलं, तर ते रिलीज होतं. त्यानंतर मग त्या अंधाराची असेल, त्या कुत्र्याची असेल किंवा त्या सापाची असेल, ती भीती राहत नाही. तो मेसेजच अमिगडाला पुढं कॅरी फॉरवर्ड करत नाही. मग हे टॅपिंग जे होतं ते अमिगडालाच्या लेव्हलवरती काम करतं. मग टॅपिंग म्हणजे त्यासाठी तुमचं हेडवरती टॅपिंग करतो ते टॅपिंग का या कुठल्याही पॉइंटला टॅपिंग हे केलं 8 ते 10 पॉइंट सलगपणे करावं टॅपिंग केले गेले हां, एकाच वेळेस ते करावं लागतं. एका पॉइंटला टॅपिंग करून नाही होणार आहे तर तुम्हाला जे काही 10 पॉइंट सजेस्ट केलेले आहेत ते तुम्ही टॅप केले गेले पाहिजेत तरच तुम्हाला म्हणजे त्याचं चांगलं तसं नाही, तरच असं नाही, तर एका पॉइंटला लिमिटेड बेनिफिट भेटेल. मॅक्सिमम बेनिफिट भेटायचं असेल तर हे 8 ते 10 पॉइंट्स असे आहेत, की ज्याचं स्टिम्युलेशन चांगलं आहे. भेटतील. एका पॉइंटला जर केलं तर रिझल्ट भेटतील. पण चांगले बेनिफिट्स भेटायला हे 8 ते 10 पॉइंट्स आहेत. ओके. काय प्रोसेस असते आणि सर्वसाधारण किती वेळ लागतो म्हणजे हे टॅपिंग करायला? जरा करून दाखवलं तर छान वाटेल. येस, अगदीच. आता आपण अंधाराची भीती एक साधं सोपं उदाहरण घेऊ समजायसाठी. समजा आपल्याला अंधाराची भीती आहे, तर कराटे चौपंडवरती 3 वेळा टॅपिंग करावं लागतं. मग मला त्याच्यात फॉर्म्युला कसा आहे टॅपिंगचा, जी समस्या आहे, ती समस्या पहिल्यांदा व्यक्त करायची. ज्या इमोशन्स आहेत, जो त्रास टॅप होतोय करत असतानाच का? करत असतानाच, ओके. की बाबा मला अंधाराची भीती आहे. मला अंधार बघितला की मग मला अस्वस्थ वाटतं, असुरक्षित वाटतं आणि शेवटचं एक वाक्य कंटिन्युअसली तेच म्हणायचं. म्हणजे आपला प्रॉब्लेम आणि हे वाक्य. प्रॉब्लेम काय आहे तर अंधाराची भीती. मला अंधाराची भीती वाटते. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. हे एकदा झालं. असं 3 वेळा बोलायचं आहे, की मला अंधाराची भीती वाटते. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. हे 3 वेळा इथं झालं, तर पुढच्या पॉइंटवरती त्या अंधाराबद्दल स्वतःची काय इमोशन्स आहेत, हे व्यक्त करायचेत. की बाबा मला अंधाराची भीती वाटते. हा अंधार. ह्या अंधाराची मला भीती वाटते. ओके. हा अंधार, हा अंधार, हा अंधार. ही माझी भीती. ही अंधाराची भीती मला लहानपणापासून आहे. असं हा झाला 1 राउंड. असे 1, 2 राउंड, 3 राउंड करायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचं. तुम्हाला ती अंधाराची भीती रिलीज झालेली जाणवेल. म्हणजे फक्त हे 3 वेळ टॅपिंग केल्यानंतर एवढा चांगला फरक पडतो? हो. जर तर याच्यात काय हार्म आहे का? हां. आजपर्यंत साधारण 7 ते 8 कोटी लोक जगभरामध्ये ह्या कन्सेप्टचा वापर करतायत. कोणीही ड्रॉबॅक किंवा निगेटिव्ह किंवा हार्मफुल असा इन्सिडेंट रिपोर्ट नाही केलेला. अतिशय प्रभावी. मस्त, छान. म्हणजे तुम्ही कसंही याचा वापर केला, हे काही पॉइंट्स नाही वापरले, काही पॉइंट्स होते टॅपिंग केलं, नाही केलं, तरी सुद्धा रिझल्ट हा येतो. निगेटिव्ह किंवा ड्रॉबॅक असा कोणताच नाही. पण प्रत्येक वेळेला टॅप करत असताना तुम्ही टॅपिंग सोबत तो विचार असणं गरजेचं आहे का? हां. तो ह्या कन्सेप्टचं की फॅक्टर आहे. एक्झॅक्टली. कोणता शब्द बोलायचा, कोणते इमोशन्स बोलायचे त्यानुसार तुमचे रिझल्ट येतात. मला इथे जे काही जाणवतंय तर अफर्मेशन्स. तुम्ही इथे अफर्मेशन्स घेतायत. फक्त काय स्वतःला जागं ठेवून अफर्मेशन्स घेताय जागरूकपणे. तुम्ही टॅप करताय म्हणजे स्वतःला जागं करताय आणि जागं करून तुम्ही स्वतःला अफर्मेशन देताय, की येस हा प्रॉब्लेम मला अंधाराची भीती आहे, बट
असं असलं तरी सुद्धा हां. मी माझ्यावरती प्रेम करतो. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मला अंधाराची भीती आहे असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो आणि मी स्वतःला संपूर्णपणे स्वतःला स्वीकारतो. संपूर्णपणे स्वीकारतो. ओके. मग हे जे काही वाक्य आहे ना, खरं तर मला वाटतं की जादू तर या वाक्यामध्येच आहे. बरोबर. कारण सेल्फ अफर्मेशन्स मी नेहमी सांगत असतो, की लोकं तुम्हाला काय म्हणतात त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला काय सांगतात ते फार जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही स्वतःला जे सांगता ना, तुम्ही तेच बनता. त्यामुळे स्वतःला जर तसं सांगत गेलात, की येस मी माझ्यावरती प्रेम करतो. आय एम करेजियस, आय एम ब्रेव्ह, आय एम पॉवरफुल. सो निश्चित त्याचं परिवर्तन होताना मी पाहिलेलं आहे. बरोबर. आणि मला वाटतं, की हे EFT टेक्निक त्या पद्धतीनंच वेगवेगळ्या आजारांवरती वर्क करत आहे. सो तुमच्या आत्तापर्यंतच्या अनुभवामध्ये किती लोकांपर्यंत तुम्ही ट्रीट केलत आणि किती लोकांना असे अमेझिंग काही रिझल्ट्स मिळाले? काही केस स्टडी असतील तर जरा शेअर करा. येस, येस. आता हे केस स्टडीमध्ये मी अनेकांपर्यंत पोहोचलेलो आहे. अगोदर मी फिजिकली दिवसभरचे वर्कशॉप्स वगैरे घ्यायचो. आता मी ऑनलाईन कोर्सेस वगैरे घेतोय. एक एका मॅनेजरचा अनुभव सांगतो. मी दिवसभर तो व्यक्ती ऑफिसमधले काम 8 ते 9 जणांची टीम हँडल करायचा आणि ऑफिसमधलं जे काही विचार वगैरे आहे ते तो त्या घरापासून एक थोड्याशा अंतरावरती त्याचा बस स्टॉप होता. तिथून घरापर्यंत येत ते सगळं दिवसभराचं तेच होतं. त्याला हा कन्सेप्ट माहीत होता. पण त्याच्या डोक्यात काय विचार आला, हे सगळं दिवसभराचं एवढं टेन्शन आहे, सगळंच घरात घेऊन जावं लागतंय. मग ते अस्वस्थ वाटतंय. मग त्यावेळेस त्यानं अगदी त्याच्या अपार्टमेंटच्या पायऱ्या चढत असताना त्यानं ते वापरलं. अगदी पायऱ्या चढत. बरं. ठीक आहे. मग चढत वापरलं. अगदी तो शू रॅकमध्ये शू काढून आतमध्ये जातोय, त्यावेळेस त्याला हलकं वाटलं. म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटं चालत त्यानं ह्याचा वापर केला. मला खूप त्रास होतोय, खूप अस्वस्थ वाटतंय. हे काय रोजचं हेच तेच किटकिट असं जे त्याच्या इमोशन्स आहेत ते व्यक्त केलं आणि 2 ते 3 मिनिटात घरात प्रवेश करतानाच तो फ्रेशली त्यानं एंटर केलं. सो हे त्याच्यासाठी अमेझिंग होतं. वाह! मग तो थोडासा इन्स्पायर झाला. अरे 2 मिनिटापूर्वी मी तणावात होतो आणि 2 मिनिटानंतर मी रिलीज झालो. मग माझ्या बॉससाठी मग मी वापर का करू नये? मग बॉसच्या बाबतीत त्याचं काय व्हायचं? मॉर्निंग मीटिंगमध्ये बॉस सगळ्यांसमोर त्याच्याकडून अपडेट घ्यायचा आणि काही अपडेट्स टू द मार्क नसतील, तर तो सगळ्यांसमोर त्याला काहीतरी बोलायचा. मग परत मला त्याने कनेक्ट केलं, ह्याच्यासाठी मी वापर करू शकतो. येस, करू शकतो. मग काय करायचं तर मी ज्या पद्धतीनं कसं करायचं ते सांगितलं. 3 दिवसानंतर त्या बॉसनी त्याचं ॲप्रिशिएशन केलं, की "बाबा तू असं काय बदल केलास तुझ्यामध्ये, की मला तुझ्याबद्दल आता काय तसं चेंजेस झालेले आहेत हे जाणवलं मला. तू काय बदल केलास?" हे त्यानं जाणून घ्यायचा प्रयत्न केला. वाह! मग हाही खूप कॉन्फिडन्स झाला. अरे एवढं भारी काम करतंय. असं एक मग मलाही थोडंसं मोटिव्हेशन भेटलं, की एवढं मिराकल्सली छोटंसं इम्प्लिमेंटेशन आहे आणि रिझल्ट आहेत. आता खूपच सुंदर. इथं एक तुमच्या बोलण्यातनं असं एक जाणवलं मला थोडंसं त्याच्यावरती प्रकाश टाकणं गरजेचं वाटतं. अफर्मेशन्स म्हणतो आपण आणि टॅपिंगमध्ये अफर्मेशन्सचं थोडंसं अपोजिट एक वाक्य बोललं जातं. अपोजिट नाही म्हणता येणार. एक सद्यस्थिती, परिस्थिती जी आपण अनुभवतो ती व्यक्त करावी लागते. अफर्मेशन्स हे लॅटर पार्टमध्ये येतात. टॅपिंगमध्ये येतात. खूप प्रभावीपणे अफर्मेशनचा वापर करता येतो. माझे YouTubeला व्हिडिओ पण आहेत अफर्मेशनच्या वापरातून टॅपिंग कसं करायचं. पण सुरुवातीला टॅपिंग करत असताना जो पेन आहे, जो त्रास आहे, तो त्रास व्यक्त करावा लागतो. मग तो त्रास आपल्या भाषेत, आपल्या शब्दात व्यक्त करणं गरजेचं आहे. जसं नात्यांमध्ये कदाचित इमोशन्स असतात. अगदी एक्सप्रेस होताना कधी-कधी शिव्या तोंडात येतात. तर ते टॅपिंग करताना त्या लेव्हलचे इमोशन्स, त्या शब्द किंवा तशा शिव्या जरी आल्या, तरी तुम्हाला बेटर रिझल्ट्स येतील. असा हा कन्सेप्ट आहे. म्हणजे शिव्या द्यायच्याच असतील, तर तुम्ही पर्सनली त्या पर्सनला न देता टॅपिंग करत द्या. तुमचं नातं नक्की ठीक होईल. सर्वसाधारण अशी किती लोकं आहेत म्हणजे हे म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही शिकवलंत, सांगितलंत. एवढ्यानंतर मी करू शकतो का त्याच्यासाठी काही प्रॉपर ट्रेनिंग मला सुद्धा हे आता सपोज माझे काही इश्यूज आहेत त्यासाठी मला जर का हे वापरायचं आहे, तर मी वापरू शकतो का? हां. इथं कसं आहे टॅपिंग समजून घ्यायला अतिशय सोपी कन्सेप्ट आहे. आणि छोट्या-छोट्या प्रॉब्लेमवरती इम्प्लिमेंटेशन केलं, रिझल्ट यायला पण अतिशय प्रभावीपणे छोट्या ह्याच्यात रिझल्ट्स येतील. त्यामध्ये रूट कॉज आयडेंटिफाय करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे आपली जी समस्या आहे, आता आपण त्या परत भीतीच्या उदाहरणाकडे जाऊ. मग भीती आहे ना, मला भीती आहे असं म्हणून भीती 100% रिलीज होईलच असं नाहीये. त्याची इंटेन्सिटी कमी होईलच. पण
भीती कधीपासून आहे, म्हणजे लहानपणी आपल्या पाठीमागच्या आयुष्यामध्ये असं भीतीचा काय असा प्रसंग घडला आपल्या आयुष्यात, तो प्रसंग जर आयडेंटिफाय झाला तर ती भीती परत येत नाही किंवा ती मुळापासून नष्ट होते. मग ह्या टॅपिंगमध्ये काय असतंय, की ती बिलीफ आयडेंटिफाय करणं, चुकीची बिलीफ आयडेंटिफाय करणं, की हे हा त्रास असेल किंवा ही बिलीफ असेल, हे कधीपासून आपल्या सिस्टीममध्ये आहे, हे जर आयडेंटिफाय झालं तर चांगले रिझल्ट्स येतील. मग हा आयडेंटिफिकेशनसाठी एक तुम्ही स्वतः त्या फ्लोमध्ये पाहिजे, नसेल तर गाईडची तुम्हाला मदत घेतली पाहिजे. कसं ते आयडेंटिफाय कसं केलं जातं? आता आम्ही हिप्नॉसिस करतो. समोरच्या व्यक्तीला हिप्नोटाईज केल्यानंतर पास्ट लाईफ रिग्रेशन जो काही प्रकार असतो त्याच्यामध्ये आम्ही घेऊन जातो आणि तिथे मग गेल्यानंतर त्या पर्टिक्युलर म्हणजे कारण काय असतं, की लहान असताना 4 वर्षाचं, 5 वर्षाचं असताना काहीतरी इन्सिडन्स घडलेला आहे. त्या इन्सिडेंटची भीती आजही मनात प्रोग्राम झालेला आहे, सबकॉन्शियस लेव्हलला प्रोग्राम झालेला आहे. बट आत्ता तो इन्सिडेंट जाणवत नाहीये. काय? त्यातलं काहीही आठवत नाही. तुम्ही विसरलेलात. कॉन्शियस लेव्हलला विसरलेलात. सबकॉन्शियस लेव्हलला ते रूटेड आहे. त्यामुळे होतं काय, की या एजमध्ये आल्यानंतर आत्ता तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागतात. असं मी अनेक लोकांच्या माझ्या काही केस स्टडीज मी बघितलेले आहेत. बरोबर. म्हणजे आत्ता हा पर्सन सफर करतोय. तर का सफर करतोय? मेडिकली काही चेक केलं, टेस्ट केल्या, मेडिकल सायन्स सांगतंय की प्रॉब्लेम काहीच नाही. बट दॅट प्रॉब्लेम इज हॅव्हिंग सम इश्यूज. हाऊ अँड व्हॉट? मग त्याच्यात असं लक्षात येतं, की पास्ट लाईफ रिग्रेशनला घेऊन गेल्यानंतर त्या पर्टिक्युलर एजला गेलं, की मग हा व्यक्ती तिथे व्यक्त होतो, की हे असं-असं घडलेलं होतं. आणि मग तिथे समजतं, की त्याचा रूट काय? सो या पद्धतीने आम्ही रूट कॉज शोधण्याचा प्रयत्न करतो. मग या EFTमध्ये तुम्ही रूट कॉज कसा शोधता? सेम. म्हणजे हा त्रास असेल तर हा त्रास कधीपासून आहे? मग काहीतरी असा इन्सिडन्स घडलेला असतो, की त्या घटनेपासून हा त्रास होत आलेला असतो. काउन्सिलिंगच्या माध्यमातून घेताय. पण त्याला जर आठवत नसेल, सबकॉन्शियस लेव्हलला जर तो आज थॉटच आठवत नसेल, की असा कोणता इन्सिडन्स, कोणती भीती बसले, देन व्हॉट? हे कसं आहे, आता हा पण प्रश्न ना थोडासा समजून घेणं गरजेचं आहे. जसं कांदा आपण समोर घेतल्यानंतर त्याच्यावरचा जो एक पापुद्रा असतो तो इझिली वरचा निघतो आणि तोच कांदा ज्यावेळेस परत आपण ठेवतो, एखाद दुसरा दिवस हात लावत नाही, तर परत तो वरचा एक लेअर परत लूज होतो. असं तो कांद्याचा पापुद्रा लूज होत असतो. तसं आपल्या सिस्टीमवरती एवढा काही लहानपणापासूनचा दबाव असतो, अनेक असे प्रसंग असतात. तर सुरुवातीला ह्या तज्ज्ञांनी म्हणजे गॅरी ग्रेग यांनी हा कन्सेप्ट ज्यावेळेस जगासमोर मांडला त्यावेळेस पर्सनल पीस प्रोसिजरच्या माध्यमातून जगासमोर मांडला. मग पर्सनल पीस प्रोसिजर म्हणजे काय, तर आज ह्या क्षणाला आपल्याला किती त्रास होतोय असे किती प्रसंग आहेत. मग ते नात्यातले असतील, मग शिक्षकांनी काहीतरी शब्द बोललेले आहेत त्याच्याबद्दलचे असतील, असे किती आहेत की जे आत्ता आठवलं तरी थोडासा डिस्टर्बन्स जाणवतो. असे प्रसंग व्यक्त करायचे, एकतर नोट डाऊन करायचे आणि व्यक्त करायचे आणि ते टॅपिंग करून रिलीज करायचे. मग ह्या कांद्याच्या याच्याप्रमाणे कसं आहे की सुरुवातीचे असे आठवणारे प्रसंग ज्यावेळेस रिलीज होतात त्यावेळेस न आठवणारे प्रसंग हळूहळू पॉपअप करतात, बाहेर येतात. मग ही प्रोसेस कंटिन्युअसली करणं गरजेचं आहे. ओके. मग ही क्लिन्सिंग प्रोसिजर आहे. म्हणजे काय प्रोसेसमध्ये वेळ लागतो, काय याला लगेच सापडतं ते. म्हणजे एखाद्या एक्सपर्ट पर्सन कडून तुम्ही ते पहिलं आयडेंटिफाय केलं पाहिजे आणि आयडेंटिफाय केलं तर ते रिकव्हर करता येणं शक्य आहे, रिपेअर करता येणं शक्य आहे. सुंदर, छान. कारण आज सायकोलॉजिकली लोक जेव्हा स्ट्रेस्ड आपण बघतो, विशेषतः IT मध्ये, म्हणजे मी पाहतोय की IT मध्ये अनेक लोक आहेत जे प्रचंड फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत. एवढे प्रेशर आहे, एवढं कामाचं प्रेशर आहे की म्हणजे पर्सनल लाईफ नाही राहिलेलं आहे. आज पगार घेतोय म्हणजे कंपनीनं त्यांना विकत घेतलेलं आहे आणि हवं तसं राबवतात. सो ही परिस्थिती आहे. मग या परिस्थितीमध्ये फ्रस्ट्रेटेड झालेल्या अशा व्यक्तींना हे टेक्निक कुठेतरी सोल्युशन ठरू शकतं. बरोबर. अप्रतिम. आता तुम्ही दुसरं एक टेक्निक सांगितलं, दॅट इज ओहोपोनोपोनो. तर हे जे काही टेक्निक आहेत, हे टेक्निक नेमकं काय आहे, त्याचा अर्थ काय? होपोनोपोनोचा अर्थ आहे की क्लीन करणे. ओके. क्लीन करणे म्हणजे जापनीज वर्ड आहे का? हा, ही हवाईयन टेक्निक आहे. हवाईयन संस्कृतीमधील ही आलेली टेक्निक आहे. तर त्याचा तो शब्द हवाईयन शब्द आहे. तर ह्याचा अर्थ की क्लीन करणे म्हणजे आपल्यातली जी काही दूषितता आहे ती क्लीन करणे. सायकोलॉजिकल लेवलला हा, विचारांच्या लेवलवरती. मग त्याच्यासाठी ना 4 वाक्य आहेत अतिशय महत्वपूर्ण, की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू. ही 4 वाक्य सातत्यानं बोलत राहायचे आहेत. ते क्लिन्सिंग होत राहील. बर. हा.
मग इथं ह्या टेक्निकचं पण असाच एक अमेझिंग जर्नी आहे. साधारण 84 ते 87 या 2 ते 3 वर्षाच्या काळामध्ये, 4 वर्षाच्या काळामध्ये ह्यू लेन, डॉक्टर हिल्याकाला ह्यू लेन यांनी एका हॉस्टेलचं किंवा एका हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डीन म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि ते हॉस्पिटल असं होतं की मेंटली रिटायर्ड आणि क्रिमिनली इल लोक होते, म्हणजे मनोरुग्ण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे. मग हे असे होते की यांना सांभाळण्यासाठी प्रचंड स्टाफ असायचा. मग ह्यांच्या अंगामध्ये साखळदंड असायचे की ह्यांना औषध पाणी देताना पण ते क्रूरपणे त्या कर्मचाऱ्यांवरती हल्ला करायची. इतकं ते विचित्र परिस्थिती होती त्यांच्या त्या क्युबिकलमध्ये. मग अशा परिस्थितीत यांनी त्या हॉस्पिटलची जबाबदारी स्वीकारली ॲज अ डीन म्हणून. मग ह्यांनी कुठलाही राऊंड न मारता, लिटरली 2 ते 3 वर्ष ते तिथं होते, तर राऊंड न मारता त्यांनी सगळ्या पेशंटला ठीक केलं. हे थोडंसं आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे समजण्यासाठी. मग हे कसं? मग ह्यांनी काय केलं, रोज जायचे त्यांच्या केबिनमध्ये, सगळ्या पेशंटची लिस्ट असायची त्यांच्यासमोर, त्यांची फाईल असायची. ते फाईल घ्यायचे, ते पेशंटचं नाव, पेशंटची काय मेडिकल हिस्ट्री असेल ते सगळे असायचे. ते फाईल तो पेशंटच्या बद्दल डेटा समोर ठेवायचे आणि हे 4 वाक्य बोलायचे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू. हे 4 वाक्य झाले की परत नेक्स्ट पेशंट, परत नेक्स्ट पेशंट. 3-4 वर्ष त्यांनी हेच काम केलं. हे थोडंसं मलाही थोडंसं हे ऐकल्यानंतर असं कसं होऊ शकतं, ह्याच्या पाठीमागे काय सांगायचं, माझी क्युरिओसिटी वाढली. मग मी परत त्यांचाच कोर्स केला मी. लिटरली काही डॉलरमध्ये पैसे भरून मी त्यांचा कोर्स केला. आणि हे कोर्स केल्यानंतर ह्याची खऱ्या अर्थाने व्याप्ती समजली. सुरुवातीला माझ्या बाबतीत काय व्हायचं की सुरुवातीला ओपन केले, मला थोडेसे रिझल्ट यायचे आणि ती टेक्निक मागं पडायची किंवा इम्प्लिमेंटेशन व्हायचं नाही. पण ज्यावेळेस मी त्यांच्याकडून शिकून घेतलं त्यावेळेस लक्षात आलं की हे साधी टेक्निक नाही, तर ह्याचा स्पिरिच्युअल भाग भरपूर आहे. स्पिरिच्युअलिटी प्रचंड आहे. स्पिरिच्युअलिटीच्या आधारेच हा कन्सेप्ट आहे. मग स्पिरिच्युअलिटी मधले त्यातला एक मुद्दा सांगतो, म्हणजे ह्याची व्याप्ती लक्षात येईल. रिस्पॉन्सिबिलिटी 100% आपण घेतली पाहिजे. आपल्या बाबतीत आपल्याला जे पण काही त्रास होतो, जे काही ऍडव्हर्सिटी आपल्या आयुष्याची, याला जबाबदार आपणच आहोत. हे नॉर्मली आपल्याला डायजेस्ट होत नाही, पण या ना त्या कारणानं आपण जबाबदार आहोत हे आपण जेव्हा स्वीकारतो आणि ह्या जबाबदारीसाठी मी जबाबदार आहे, आय एम सॉरी, माझं चुकलं काहीतरी, म्हणून माझ्या आयुष्यात ही परिस्थिती आलेली आहे, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू, असं ज्यावेळेस आपण व्यक्त होतो त्यावेळेस तुम्हाला चांगले रिझल्ट यायला. जनरली लोक काय करतात की मला काहीतरी अपेक्षा ठेवून ह्या 4 वाक्य बोलतात. हे तसं नाही काम करत. आता तुम्ही आयटीतला त्या स्ट्रेसफुल जॉबचं सांगितलं. मग स्ट्रेसफुल जॉब माझ्या आयुष्यात मी क्रिएट केलेलं आहे. मग त्याला कळतपणे न कळतपणे जबाबदार मीच आहे. तर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू. कन्सिस्टंटली ज्यावेळेस आपण म्हणू त्यावेळेस त्या परिस्थितीचा दबाव रिलीज व्हायला चालू होईल आणि ही अशी एक रिलीज झालेलं पण तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभवायला भेटेल, अशी ही एक मिरॅकल्स टेक्निक आहे. छान, म्हणजे खूप सोप्या पद्धतीत तुम्ही हे टेक्निक सांगितलं. मला हे नाव जेवढं म्हणायला अवघड आहे त्याच्यावरून असं वाटत होतं की हे टेक्निक फार अवघड असेल. बट ओव्हरऑल तुमच्याकडून आता जाणून घेतल्यानंतर EFT किंवा ओपोनोपोनो जे टेक्निक आहे ते खरंच सोपं आहे असं वाटायला लागलेलं आहे. बट जसं की रिझल्ट्स मिळायचे असतील, कोणालाही हे टेक्निक फॉलो करायचं असेल, तर सर्वसाधारण किती दिवसांसाठी या टेक्निकचा म्हणजे वापर केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतात, असा काय अनुभव तुमचा? EFT बद्दल बोलतो. EFT बद्दल तुम्हाला त्या समस्येच्या मूळ जर सापडलं ताबडतोब रिझल्ट येणार. बरं. मग ते फिजिकल त्रास असेल तरी सुद्धा, मेंटली असेल तरी सुद्धा, फायनान्शियल असेल तरी सुद्धा मूळ प्रॉपरली पकडता आलं पाहिजे. त्या बिलीफ्स पकडता आल्या पाहिजेत. ते बिलीफ्स पकडले, रिलीज होतात, हे ताबडतोब अनुभवायला येतं. हे झालं EFT बद्दल. आणि ओपोनोपोनो हे खरं तर रिझल्ट मिळवण्यासाठीची म्हणून ती कन्सेप्ट नाहीच आहे, तर तो एक जगण्याचा भाग बनवला पाहिजे. ओके. ती एक स्पिरिच्युअल साधना म्हटलं पाहिजे. ती सातत्यानं आपण करत गेलं पाहिजे. कारण ज्यावेळेस तज्ज्ञांनी हा कन्सेप्ट जगासमोर मांडला त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की आपलं अस्तित्व जे आहे, आता आपण जे फिजिकल फॉर्ममध्ये अस्तित्व आहे, हे आपलं एकच काम आहे, ते म्हणजे क्लीन करणं.
सातत्यानं आपल्या मनामधली दूषितता असेल ती क्लीन करणं हेच काम आहे. आणि हेच करत राहायचं. प्रॅक्टिकली परत भविष्यात आपल्याला काय भौतिक सुख पाहिजे, आनंद पाहिजे वगैरे, हे सगळं बाय प्रोडक्ट आहे. मग तुमचं पहिलं काम आहे क्लीन करणं, हे तज्ज्ञ सांगतात. मग तसं ही ओपनोपोनो प्रोसेस ही कन्सिस्टंटली म्हटली पाहिजे. मग तुम्हाला कुठल्या ऑब्जेक्ट समोर ठेवून म्हणत असाल तर ते कुठेतरी एक मॅनिप्युलेटिव्ह होऊ शकतं. जसं आपण देवाला जात असताना देवाला प्रसाद देतो आणि म्हणतो माझ्यासाठी हे काहीतरी कर, असं काहीतरी होऊ शकतं. तसं हे लिमिटेड, ह्याचा वापर न व्हायला पाहिजे. हे एक साधना म्हणून आपण कन्सिस्टंटली केली पाहिजे. पण ह्याच्या काही टेक्निक्स आहेत, तसं तर काही याच्यामध्ये कुठलं हार्म नाही दिसत आहे. बट या टेक्निक्स म्हणजे फॉलो केल्या जातात का, किंवा त्याची काही लिगॅलिटी आहे का इंडियामध्ये, ते अलाउड आहेत का? आज जे प्रॅक्टिस करतात ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून तुम्हाला ह्या टेक्निक्स वापरायला, लोकांवरती त्या ट्राय करायला तुम्हाला अलाउड आहे का? हा छान प्रश्न विचारलात. मनापासून तुमचं धन्यवाद देतो. कारण ज्यावेळेस आपण मी स्वतः सायन्स बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे खूप चिकित्सकपणे ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहतो. आणि ज्यावेळेस प्रोफेशनली लोकांसमोर जातो त्यावेळेस ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करणं गरजेचं राहतं. त्यापैकी EFT बद्दल मी बोलेन. EFTला अमेरिकन गव्हर्नमेंटनं एक अल्टरनेटिव्ह थेरपी म्हणून मान्यता दिलेली आहे. वा. ओके. त्यामुळे त्यांच्याकडं सायन्स बेस्ड, इव्हिडन्स बेस्ड असा मोठा रिसर्च आहे याच्या पाठीमागं, की हे रिझल्ट ओरिएंटेड काम करतं. आणि काही कंट्रीजमध्ये तर क्लिनिक्स ओपन झालेले आहेत, OPDs आहेत, जे पर्टिक्युलरली फुल टाइम EFT प्रॅक्टिशनर आहेत. आणि ते त्यांचा एक स्पेशल टॉपिक घेऊन आहेत, की त्या टॉपिकवरती ते EFTचे प्रॅक्टिस करतात. व्हेरी गुड. राहिला आता ओपोनोपोनो, तर ही एक स्पिरिच्युअल साधना आहे. तर त्याच्यासाठी म्हणून असे काही कुठल्या थेरपी म्हणून वगैरे अशी काही मान्यता नाही. बिकॉज हा थोडासा स्पिरिच्युअलिटीला कनेक्टेड असल्यामुळे याचा संदर्भ हा वाईड येतोय. अर्थात हार्म तर काहीच नाहीये, पण वाईड येतोय. त्यामुळं जेवढं आपण इम्प्लिमेंट करू, भावनांमध्ये सायकोलॉजिकली बघितलं तर इथे भावनांमध्ये आपण बदलाव आणतोय. आय एम सॉरी व्हॉट एव्हर, कळत न कळत आजपर्यंत लाईफमध्ये जे काही घटना घडल्या असतील तर त्याला इनडायरेक्टली आपण सॉरी म्हणतोय. प्लीज फॉरगिव्ह मी, म्हणजे रिलीज करतोय तिथे. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणून आपण रिलीज करतोय. आणि इव्हन आपण सुद्धा कोणाला तरी फॉरगिव्ह करत असतो त्यावेळेला, म्हणजे सॉरी म्हणतोय म्हणजे आपण कोणाला तरी फॉरगिव्हच करतो इनडायरेक्टली. कारण त्याच्याबद्दलचा राग कुठेतरी मनात असतो आपल्या, तो रिलीज करतो. धन्यवाद व्यक्त करतो, थँक्यू म्हणतो. कृतज्ञतेची भावना निर्माण होते. प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना आपण आपल्याला, थोडक्यात आपण जगाला नाही तर स्वतःला कंडिशनिंग करतोय या सगळ्यांच्या माध्यमातून, असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं या ओव्हरऑल टॉपिकला पाहिलं तर. अगदी बरोबर. आणि ज्यावेळेस प्रेमाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते ना, तर ती सर्वोच्च भावना आहे. मग दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण अशी सर्वोच्च भावना ठेवून वावरतो तर रिझल्ट हा चांगलाच येतो. सुंदर. पण जसं की आपल्याकडं या टेक्निक्सचा प्रचार किंवा प्रसार असा म्हणावा असा नाहीये, बरोबर? आज तुम्ही शहरामध्ये आहेत तर शहरामध्ये थोडेफार लोकांचा विश्वास आहे किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचतायत, त्यांना अवेअरनेस आहे, ते करतायत. पण गावाकडची परिस्थिती जर आपण पाहिली तर तशी नाहीये. बरोबर. लोकांना वेळ नाही, ते पळतायत. इव्हन पिंपरी चिंचवडमध्ये असो, पुण्यामध्ये असो, किंवा कोणत्याही अशा मोठ्या सिटीमध्ये असो, त्या कामगार नगरीमध्ये बरेचसे लोक रात्रंदिवस त्या कामावरती पळतात. पण थांबून स्वतःला रिव्हर्स करायला, स्वतःला काही ड्रेन आउट करायला, निगेटिव्हिटीजना ड्रेन आउट करायला बऱ्याचदा वेळ देत नाहीत, असं माझं ऑब्झर्वेशन. सो तो वेळ दिला पाहिजे. म्हणजे जसं शारीरिक क्षमतेसाठी, फिजिकली चांगलं राहावं यासाठी आपण एक्सरसाइज करतो, तसं मनासाठीचे हे एक्सरसाइज म्हणायला हरकत नाहीये, जे तुम्हाला स्ट्रेस फ्री बनवतील. बरोबर. खूपच सुंदर. मग याचं मासमध्ये बॅचेस घेता येतात का, 1-to-1 मध्येच करता येतं का, तुम्ही शिकवल्यानंतर कोणालाही करता येतं? सगळं डुएबल आहे. म्हणजे मासमध्ये पण घेता येतं, समजून घेता येतं. 1-to-1 जर स्पेसिफिक त्यांचा रूट कॉज वेगळा असेल तर तो 1-to-1 मध्ये करता येतोय. 1-to-1 साठी महत्वाचं एकच आहे की जर रूट कॉज सापडत नसेल तर ह्या कन्सेप्टचा, म्हणजे पर्टिक्युलर EFTचा रिझल्ट लवकर येत नाही. ओके. 1-to-1 मध्ये ते रिझल्ट आणण्याची प्रोसिजर जलद गतीने होते, का तर ते बिलीफ आयडेंटिफाय करणं सोपं जातं. आणि मासमध्ये जनरली आता पेशंटबद्दल बोलायचं झालं तर पेशंटबद्दल हे मासमधले जे टॉपिक्स आहेत हे इफेक्टिव्हली करतात का, इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करता येतात का, तर मासमध्ये म्हणजे मोर ऑर लेस पेशंटचे सेमच प्रॉब्लेम असतात. बरोबर. मग हे इझिली मासमध्ये डिलिव्हर करता येतं. पण स्पेसिफिक जर इश्यू असेल तर ते 1-to-1 मध्ये करतो आपण. ओके.
खूप छान. म्हणजे EFT TFT नेमकं काय आहे, इवन फक्त हे ओहोपोनोपोनो काय आहे हे फक्त ऐकलेलं होतं, बट आज तुमच्या माध्यमातून डिटेल त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन मिळालं. सो आता तुम्ही पूर्ण वेळ या टेक्निक्स वापरताय, इतरांच्या आयुष्यातले दुःख कमी करण्यासाठी हा वेळ वापरताय. तर या टेक्निक्स वापरून अनेक अशा वेगवेगळ्या समस्या तुम्ही सॉल्व्ह केल्यात का, आणि त्याच्याबद्दलच्या केस स्टडीज मला जाणून घ्यायच्या आहेत. आणि अजून एक प्रश्न माझ्या मनात येतोय की जसं आज तुम्हाला केस नाही आहेत, तर मग या केसांसाठी अनेक लोक विचारू शकतात प्रश्न. त्यांच्या मनात येईल की तुम्ही एवढं छान हे सगळं सांगताय, एवढं छान वर्क करताय, मग तुम्ही तुमच्या स्वतःसाठी का नाहीत वापरलं? हा, केसाबद्दल सांगतो. केसाबद्दल सुरुवातीला हा जो मी सांगितलं ना, जो संघर्षाचा काळ होता, म्हणजे जी अस्वस्थता होती प्रचंड, त्या अस्वस्थतेच्या त्या पिरियडमध्ये मी माझ्या हेल्थकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. मग झोप व्यवस्थित व्हायची नाही आणि दिवसभर ऑफिस आणि म्हणजे ऑफिसमधून आलो की वाचन, अभ्यास आणि ही जी अस्वस्थता होती, त्यामुळं विश्रांती प्रॉपरली नाही झाली. त्याचा परिणाम हा केसाच्या ह्याच्यात गेला. पण जसजसं मला समजत गेलं की बाबा आपण ह्या सगळ्या रिलीज करता आलं पाहिजे, तसतसं मी ह्या सगळ्या ह्याच्यातनं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जसं जसं बदल घडत गेला तसतसं मला बाहेर बदल करायला लागलं. मग मला ते माझ्या केसांचं हे लिमिटेशन आहे, माझी केस गेलात म्हणून सुरुवातीला कुठंतरी एक नर्वसनेस असायचा, तो मी ह्या टॅपिंगच्या माध्यमातून रिलीज करून मला तो प्लस पॉईंट करता आला. आवडलं. ओके, झालं तर झालं, इट्स ओके. मी त्याच्याबद्दल रिग्रेट करण्यात काहीच पॉईंट नाही. ऍब्सोल्युटली. मग मी हे जसं मी रिलीज करत गेलो तसं माझं व्यक्तिमत्व खुलत गेलं, आणि जसं माझं व्यक्तिमत्व खुलत गेलं तसं मला अपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. येस. आणि इनडायरेक्टली तुम्ही स्वतःला स्वीकारलं. म्हणजे तो जो काही म्हणजे रिग्रेट आहे, तो रिग्रेट जर पाळला असतात, सांभाळला असतात, तर मात्र आज तुमचं खूप मोठं नुकसान झालं असतं. जो हॅपीनेस आज तुम्हाला मिळतोय, म्हणजे केस म्हणजेच लाईफ आहे का, तर नाहीये. तुमचा हा या पर्टिक्युलर गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो तुम्ही बदललात. करेक्ट. आणि तो दृष्टिकोन बदलल्यामुळे ही तुमच्यासाठी कदाचित संधी आहे. मी कालच कुठेतरी वाचलं की टकलाचा वापर करून सुद्धा एक माणूस पैसे कमवतात, तर त्याच्यावर ऍड करतो मी पण की सो काही लोक आहेत की ते डोकं धरून बसतील, काही लोक गिव्हअप करतील, डिप्रेशन मध्ये जातील, अजून काय होतील, आणि काही लोक त्याच गोष्टीचा पॉझिटिव्ह वे मध्ये वापर करतील. आणि तुम्ही तो पॉझिटिव्ह वे मध्ये केलात, पर्सनॅलिटीमध्ये प्रचंड बदल घडवलात. अप्रतिम, सुंदर. बट माझ्या असं जे काही लक्षात येतं, अगेन या विषयाला ठीक आहे, निश्चितच हजारो वर्ष पूर्वीपासून ज्या सायंटिस्टनी हे विषय खोजले, त्यांचा त्या विषयावरचा विश्वास आणि त्यांनी जे काही रिसर्चेस केले, निश्चित त्याचा परिणाम असेल. पण कुठेतरी सायकोलॉजीशी हे बांधलं गेलेलं आहे, आणि म्हणून याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळतात असं मला वाटतं. बरोबर. सो अनेक गोष्टी मी तुमच्याबद्दल ऐकलेल्या आहेत. सो छान काम करताय, आणि पूर्ण वेळ म्हणजे आज जसं सेवा द्यायला लागलात तसं एक आनंद, कदाचित पैसे कमी मिळत असतील, बट आनंद मात्र आज तुमच्या चेहऱ्यावर बघायला मिळतोय. आणि रिअली थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि हा मौल्यवान वेळ दिलात, आणि हे टेक्निक्स आम्हाला EFT TFT ओहोपोनोपोनो हे टेक्निक आम्हाला तुम्ही सांगितलं, त्याचं ॲटलिस्ट एक बेस तरी क्लिअर करून दिला, त्याबद्दल धन्यवाद. सो थँक्यू सो मच. सो तुम्हाला काय वाटतंय की आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला काय लर्न झालं, कमेंटमध्ये जरूर कळवा. हे टेक्निक्स तुम्हाला माहिती होतीत का, आणि या टेक्निकचा तुमच्या लाईफमध्ये काही बदल घडण्यासाठी काही फायदा होऊ शकतो का, याबद्दल थोडक्यात जरूर कमेंटमध्ये लिहा. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास जरूर शेअर करा. तुमच्या सानिध्यामध्ये असणारे असे फ्रस्ट्रेटेड झालेले काही लोक असतील तर त्यांना कदाचित हा पॉडकास्ट म्हणजे एक दिशा असू शकतो. सो जरूर शेअरिंग सुद्धा जरूर करा, कमेंट जरूर करा. धन्यवाद.